सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 728. देवाची माथा घालवनिया भार सांडिकले वर ओवाळूनी. देवाची माता घालवनिया भार सांडिकले वर ओवाळूनी. नातीला हा छंद अभिमाना अंगी निमित्याशी वेगी सारी ओजे. नातीला हा छंद अभिमाना अंगी निमित्याचे वेगी सारी ओजे. करुणा वचने लाहो एकसरे निधाव दुसरे आड येऊ. नातीला हा छंद अभिमाना अंगी अभिमानाचे वेगी सारी ओजे. करुणा वचने लाहो एकसरे निधावे दुसरे आड येऊ. करुणा वचने लाहे एकसरे निधावे दुसरे आड येऊ. तुका म्हणे सांडी लटिक्याचा संग आनंद तो मग प्रगटेल. तुका म्हणे सांडी लटिक्याचा संग आनंद तो मग प्रगटेल. देवाची माता घालवनिया भार सांडिकले वर ओवाळूनी. अर्थ महाराज भक्तांना उपदेशून म्हणतात, देवावर आपला सर्व भार घालून देह त्याच्याबरोबर ओवाळून टाकावा. देहाच्या अभिमानाचा छंद खोटा आहे असे समजून ज्यामुळे सारा संसार आपल्याला बद्ध करतो, त्या अभिमानाने तू त्याग कर. एकसारख्या करुण वचनाने देवाला टाळू फोडून हाक मार. दुसऱ्या कशातरी तू आपल्या मनात जागा देऊ नको. देहादी प्रपंच खोटा आहे हे समजून तू त्याचा संग टाक, म्हणजे भगवंताचा आनंद ब्रह्मानंद तुझ्या ठाई प्रगट होईल. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 729. देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल. देह नव्हे मी उरला उरे विठ्ठल. म्हणून हे करा काळ सारा चिंतने. म्हणून हे करा काळ सारा चिंतने. पाळण्याची नाही चिंता ठावरिता देवाचा. पाळण्याची नाही चिंता ठावरिता देवाचा. तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेल. तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेल. देह नव्हे मी सरे उरला विठ्ठल. म्हणून हे करा काळ सारा चिंतने. अर्थ जेव्हा देहाची अहंता नाहीशी होते तेव्हा जीव विठ्ठल रूपाने उरतो असे सांगून महाराज म्हणतात की त्यांचेच छंद घेऊन सर्व काळ चिंतनात घालाव. देवाच्या शिवाय एकही ठिकाण रिक्त नाही, म्हणून आपल्या रक्षणाविषयी काळजी नको. आपल्याला जीवभाव देवाला अर्पण केलास की हृदयात देहाची अहंता प्रगट न होता देवच प्रगट होईल. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.